मित्रांनो, तुमचे पार्ट 2मध्ये मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही पार्ट 1 जर पाहिला नसेल तर तो पण पाहून घ्या. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्त वेळ न घालवता चला तर व्हिडिओला सुरू करूयात. आणि अभ्यास करा, ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा. वा, हे पण मित्रांनो खूप चांगलं आहे. बघा मित्रांनो, अभ्यास पण केला पाहिजे, ज्ञान भरपूर मिळवले पाहिजे आणि त्यासोबतच इतरांना आपलं ज्ञान जे आहे त्यांच्यासोबत वाटलं पाहिजे मित्रांनो. कारण की इतरांसोबत जर ज्ञान वाटेल तर अजून आपल्या ज्ञानामध्ये भर होईल मित्रांनो. हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि नंबर 11 बघा मित्रांनो, माणुसकीवर प्रेम करा. बघा मित्रांनो, आजकालच्या जगामध्ये काय नाही की पैशासाठी कोणी कोणाला मारतंय, प्रेम वगैरे काही नाही. तर आपण आजकाल जे चाललंय आपण बघतच असतात, प्रेम वगैरे नावाची गोष्टच राहिली नाही. पैसा सगळं काय झालेलं आहे. माणुसकीवर प्रेम करा हे तर कुठे दिसतच नाही मित्रांनो. सो नंबर 12 पाहूयात आपण. आयुष्यभर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धा युक्त विश्वास टाळा. बघा मित्रांनो, हे सुद्धा अंधश्रद्धा वगैरे पाळत नव्हते. ह्या 12व्या यांच्या विचारामध्ये दिसत आहे. आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा. बघा मित्रांनो, यांनी सुद्धा यामध्ये असं दिसते की अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये आहे. बघा मित्रांनो, अंधश्रद्धा आणि विश्वास खूप अलग अलग आहे. हे जे आहे भक्ती, हे शिवालाल महाराज जे होते ते भक्ती करायचे ना की अंधश्रद्धा. ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, तुम्हाला माहितीच असेल. सो नंबर 13 यांची शेवटचं जे वाक्य सांगितले ते आपण पाहूयात. कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या. बघा मित्रांनो, आपल्या कुटुंब जे आहे त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. कारण त्यांची काळजी घेणार तर ते आपली काळजी घेणार. त्यांना आपण सपोर्ट केलं तर ते आपल्याला करणार. त्याच्यामुळे हे पण खूप महत्त्वाचं. काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करू नका. बघा मित्रांनो, आजूबाजूला जे आहे आपण सकाळी सकाळी रोज शाळेमध्ये म्हणतोच, सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर तसं त्यांनी सांगितलेले आहे. पण ते हे शिवालाल महाराज जे सांगितले हे खूप आधीच आहे. तर मित्रांनो, आपण सगळे आजूबाजूचे जे आहेत आपले त्यांना भावबंधुतामध्ये मानलं पाहिजे किंवा असं भंग करू नका. आणि मित्रांनो, धैर्य, मानवतेच्या शिस्त, चिंतनशील आणि एक बुद्धी प्रामाण्यवाद संत होते. अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदाता म्हणून आजीवन भूमिका केली. बघा मित्रांनो, खूप खूप भारी वाटलं मला. आणि मित्रांनो, आता आपण थोडक्यामध्ये जे आहे श्री संत शिवालाल महाराज यांचे काही वचन आहेत मित्रांनो, ते आपण व्हिडिओ तर खूप मोठा होते. सो आपण फास्ट मतलब लवकर जे आपण त्यांचे बघून घेऊया. चला तर ठीक आहे, हे पण मी पॉईंट खूप लवकर संपवण्याचा प्रयत्न करतोय. या पॉईंटमध्ये आपण श्री संत शिवालाल महाराज यांचे वचन जे आहे ते आपण बघणार आहोत. क्रांतिसिंह शिवालाल महाराज यांनी आपल्या गोर बंजारा भाषेत दिलेली उपदेश. बघा मित्रांनो, मला ही भाषा जास्त कळत नाही, तुम्हाला कळते का बघा. मी वाचतोय मित्रांनो. रपया कटोरी पाळी वक जाये, भावार्थ एका रुपयाला एक वाटी पाणी विकेल. बघा मित्रांनो, हे मराठीमध्ये देखील आहे आणि हे बंजारा भाषेत पण आहे. दोन्ही भाषेत मी जे आहे वाचणार आहे. पहिलं जे आहे बंजारा भाषेमध्ये वाचणार आहे आणि त्याचं जे आहे आपल्या मराठी भाषेमध्ये करणार आहे. नंबर 2, कसाईन गावठी मत वेचो. बघा मित्रांनो, याचं जे आहे भावार्थ आपल्या मराठीमध्ये बघूया. खाटीकला गाय विकू नका, पशु प्राण्यांवर प्रेम करा. बघा मित्रांनो, हे तर तुम्ही आजकाल जे खरंच आहे मित्रांनो, जे शिवालाल महाराज 200-250 वर्षापूर्वी जे सांगले ते प्रत्येक गोष्ट आज खरोखरच होत आहे. हे तुम्ही मानता की नाही मानता, पण मी हे मानतोय मित्रांनो. नंबर 3, पहिलं बंजारा भाषेत असेल, त्यानंतर ती मराठी भाषेमध्ये असेल. ओके. नंबर 3, जीवते धनिरो बीर गरेम मत लावजो. मराठीमध्ये बघूयात मित्रांनो. जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका. नंबर 4 मित्रांनो, चोरी लबाडी धन गरेम मत लाजो. मित्रांनो, याचा भावार्थ म्हणजे मराठी आपल्याला कळलं ते पाहूयात. चोरी करून खोटं बोलू नका, पैसा कमावू नका किंवा तसा पैसा घरात आणू नका. बघा मित्रांनो, हे पण खूप मनाला लागणारं वाक्य आहे यांचं. चोरी करू नका मित्रांनो, चोऱ्या मारे दरोडे काही टाकू नका. त्यानंतर ती खोटं बोलून पैसा कमावू नका. बघा मित्रांनो, आजकाल फ्रॉड खूप चालू आहे. काही फ्रॉड लालच देऊन त्यांना पैसा जे कमावतात ते शिवालाल महाराज जे आहे असं करू नका म्हणलेलं आहे. त्यानंतर त्यांनी आणि असला बिना मेहनतीचा पैसा घरात आणू नका असं शिवालाल महाराज म्हणतात. नंबर 5, केरी
निंदा बदी चाडी जुगली मत करजो. आपण याचं मराठीमध्ये पाहूयात. कोणाची निंदा चाडी चुगली लावालावी करू नका. बघा मित्रांनो, कोणाची निंदा वगैरे करायची खूप सवय असते काही लोकांना, तर आपण असं नाही केलं पाहिजे. त्यानंतर ती चुगली किंवा याचं त्याला लावू नये, हे त्याचं याला लावून काहीतरी सांगून त्यांच्यामध्ये भांडण लावून द्यायचं आणि आपण बाजूला बघत बसायचं. असं मी तर खूप बघितलेलं आहे आणि असं खूप जागी असं चालू असते. तुम्ही तुमच्या आजूबाजू शेजारी पाजारी हे बघलंच असेल. सो पुढं बोलूयात. नंबर 6 पॉईंट. जाणून छानंजो पछेच मानंजो. याचं मराठीमध्ये बघा. जाणून घ्या, विचार मंथन करा, नंतरच ती गोष्ट स्वीकार करा. वाव, किती मस्त आहे. जाणून घ्या, विचार मंथन करा, नंतरच ती गोष्ट स्वीकार करा. हे पण खूप चांगलं आहे मित्रांनो. याचं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नंबर 7. ये जो वातेर पत रकाडिये ओन पाने आड पान तारलियुक्त. भावार्थ याचा मराठीमध्ये. तर ह्या गोष्टीचा जो कोणी आदर करेल, आचरणात आणेल, म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आणेल, स्वीकार करेल, त्याला जे आहे मान्य करेल, तर शिवालाल महाराज काय म्हणतात, मी त्यांचं संरक्षण करेल, पाना आड पानं मी त्याला तारेल. बघा मित्रांनो, किती सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. खरंच मित्रांनो, शिवालाल महाराजांबद्दल वाचायला मला अजून आवड निर्माण झालेली आहे. आणि मित्रांनो, यावर मी यांचे शिवालाल महाराजाचे अजून पुस्तक वाचणार आहे आणि मी तुम्हाला एक मोठा व्हिडिओ अजून घेऊन येईल. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. काय नाही, इकडे शिवालाल महाराज जयंती वगैरे खूप चालू होती. मला वाटलं हे संत आहे त्यांच्याबद्दल थोडंफार वाचलं पाहिजे आणि मी यांच्याबद्दल थोडंफार वाचलं मित्रांनो, आणि मला वाटलं ही माहिती तुम्हाला पण सांगावी. सो मित्रांनो, थोडंसं गळ्यामध्ये प्रॉब्लेम येते, त्याच्यामुळे थोडंसं आवाजामध्ये अडक होते. सो आणि मित्रांनो बघा, श्री संत शिवालाल महाराज हे मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्व दूर मानवता, पर्यावरण संरक्षण, गोरक्षा संदेश दिला. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात श्री संत शिवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या संरक्षणासाठी त्यांनी निजामाविरुद्ध लढासुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ट रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वागणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रहाची भूमिका त्यांनी निभावलेली दिसते मित्रांनो. बघा मित्रांनो, किती चांगले यांचे विचार आहेत श्री संत शिवालाल महाराजाचे. हा माझा खूप दिवसानंतरचा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे. सो मित्रांनो, माझी तब्येत थोडी खराब आहे आणि त्यानंतर ती व्हिडिओमध्ये बरीचशी गलती झालेली आहे आणि व्हिडिओ जास्त एडिट वगैरे काही होणार नाही मित्रांनो. साधारण शिवालाल महाराजाची माहिती आणि मी त्यामध्ये बोलेन असं एवढंच असणार आहे. व्हिडिओमध्ये जास्त काही नसणार आहे. आणि मित्रांनो, यांची जी शिकवण आहे मित्रांनो, खरंच मित्रांनो विचार पाडायला भाग पाडणार आहे. शिवालाल महाराज यांनी जी 13 शिकवण दिलेली आहे ते 100% परफेक्ट आजच्या काळामध्ये बसत आहे मित्रांनो. आणि मी शिवालाल महाराज जे सांगितले मी ते प्रत्येक गोष्ट अनुभवली आहे मित्रांनो. आजकाल हे सगळे गोष्टी घडत आहेत जे की शिवालाल महाराज आत्ता सांगितले नाही, तर ते केव्हा सांगितले, 200-250 वर्षापूर्वी सांगितलेले आहे मित्रांनो. मला वाटते मित्रांनो, शिवालाल महाराजांबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. सो तुम्ही हा व्हिडिओ जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचा, कारण की त्यांना देखील ही माहिती झालेली पाहिजे. आजकाल बाकी बंजारा समाजामधील लोकांना सुद्धा तर बाकी जे माणसं आहेत त्यांना श्री संत शिवालाल महाराज हे माहीतच नाहीत मित्रांनो. शिवालाल महाराज माहिती आहेत पण त्यांचं काही जास्त माहिती नाही. सो मी थोडंसं प्रयत्न केला आहे त्यांच्याबद्दल माहिती देण्याचं. आणि मित्रांनो, हे त्यांचे श्री संत शिवालाल महाराज यांची जे 13 शिकवण होते ते जर त्यांनी पाहिली, ऐकली, तर त्यांनी श्री संत शिवालाल महाराज यांच्याबद्दल वाचायला नक्कीच प्रयत्न करतील याची मला खात्री आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, त्याचपूर्वी मला एक सांगायचं आहे मला परत एकदा मित्रांनो, त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक होते आणि मित्रांनो त्यांच्या आईचे नाव धरणीमाता असे होते. आणि मित्रांनो, त्यांचे राजघराणे बंजारा किंवा गोर बंजारा हे होते मित्रांनो. आणि त्यांचा जन्म तर मी सांगितलेलाच आहे. सो परत एकदा सांगतो मित्रांनो, त्यांची जयंती जी आहे 15 फेब्रुवारी रोजी केली जाते. कारण मित्रांनो, 15 फेब्रुवारी 1739 रोजी श्री संत शिवालाल महाराज यांचा जन्म झालेला आहे. आणि मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा की
श्री संत सेवालाल महाराज यांचा झेंडा किंवा यांचा ध्वज कोणता आहे आणि त्यासोबतच मित्रांनो त्यांचा झेंड्याचा कलर कोणता आहे सांगा आणि मला हे सांगा की शांतीचं प्रतीक कोणतं आहे हे पण मला सांगा आणि त्याचा कलर कोणता आहे सांगा मित्रांनो. सो व्हिडिओ मित्रांनो बराच मोठा झाला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सेवालाल महाराजांनी जी शिकवण दिली ते तुम्ही नक्कीच फॉलो कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.